नमस्कार. प्रभू रामचंद्र आणि सीतामाईच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या नाशिकमध्ये नाशिक स्त्रीरोग तज्ज्ञ संघटना हिची मुहूर्तमेढ कशी रोवली गेली आणि तिचा आजवरचा इतिहास काय आहे हे आपण आज बघणार आहोत. ही संघटना पहिल्यांदा स्थापन झाली त्याकरता आणि त्याच्या आधी ज्या मीटिंग झाल्या त्या जिथे झाल्या तो प्रकाश धाबा आपण आज बसलो आहे तिथून अगदी हाकेच्या अंतरावर आहे. गाव छोटं होतं, डॉक्टर्स कमी होते आणि अशा ह्याच्यात पहिल्यांदा नाशिकला 1960च्या दशकात डॉक्टर नानासाहेब गोसावी, मधुसूदन गोसावी यांच्या रूपाने पहिला क्वालिफाईड गायनेकॉलॉजिस्ट म्हणजे तज्ज्ञ स्त्रीरोग तज्ज्ञ हा नाशिकला मिळाला. नानासाहेब सिव्हिललाही काम करत असत आणि प्रायव्हेट प्रॅक्टिस देखील करत असत. त्यानंतर डॉक्टर शरद पाटणकर, डॉक्टर अमृतराव उर्फ अप्पासाहेब पवार, डॉक्टर विमल बागायतकर आणि डॉक्टर श्रीमती रे यासारखे गायनेकॉलॉजिस्ट नाशिकला येत गेले आणि हळूहळू ही ब्रँच डेव्हलप होत गेली. यांच्या हळूहळू बैठका व्हायला लागल्या आणि असा विचार पुढे आला की आपली एक संघटना असावी. पण हे करणं सोपं नव्हतं कारण संख्या पण कमी होती, गावही छोटं होतं. मग डॉक्टर शरद पाटणकर आणि आप्पासाहेब पवार यांनी पुढाकार घेतला आणि मुंबईच्या म्हणजे त्यावेळेच्या बॉम्बेच्या मित्रांच्या मदतीने एक नाशिक गायनॅक सोसायटी स्थापन करायचं ठरवलं. तेव्हा त्यांना कळलं की कमीत कमी 10 सदस्य हवेत. मग सुरू झाली जमवाजमवी. मग डॉक्टर विनिता करकरे, डॉक्टर श्रीमती धोपावकर, डॉक्टर जयू चिटणीस, श्रीमती पाटणकर, डॉक्टर वायार जोशी आणि रोहिणी जोशी, डॉक्टर मिसेस पवार असे सगळे सदस्य झाले आणि 1974 साली हा एक नाशिक गायनॅक सोसायटीचा गट स्थापन झाला. ह्या गटाचं कामकाज बघण्याची जबाबदारी डॉक्टर विजया सुळे यांनी स्वीकारली. त्यांनीच त्याच सचिव, त्याच खजिनदार, त्याच सगळं असं जबाबदाऱ्या पार पाडत त्यांनी संघटनेला एक प्रकारचं एक रूप दिलं आणि पहिलं लेटर हेड पण संघटनेचं त्यांनीच बनवलं. ह्या सगळ्यांच्या प्रयत्नांनी आणि यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे फॉक्सीने म्हणजे आपल्या राष्ट्रीय संघटनेने 1977 साली ॲफिलिएटेड सोसायटी म्हणजे संलग्न संस्था म्हणून नाशिक ऑब्स्टेटिक्स अँड गायनॅकॉलॉजिकल सोसायटी हिला मान्यता दिली आणि आपण ऑफिशियली फॉक्सीचे सदस्य झालो. हा आपल्या दृष्टीने एक फार मोठा टप्पा होता. म्हणजे नाशिक पहिल्यांदा राष्ट्रीय नकाशावर आलं. हळूहळू सदस्यांची संख्या वाढत गेली. डॉक्टर निरंजना आशर, डॉक्टर मधुसूदन रत्नपारखी, डॉक्टर चंद्रशेखर परदेशी, डॉक्टर राजेंद्र बेदमुथा, डॉक्टर शैलजा बेदमुथा, डॉक्टर रणजित मेहता, रवींद्र शिवदे, आरती कुलकर्णी, अजित भामरे, गुलाब वाघ, डॉक्टर मीना शिंगी असे सदस्य एक एक जुळत गेले आणि संस्था स्ट्रॉंग व्हायला लागली सर्व दृष्टींनी. NOGSने आकार घेतला आणि ह्या सगळ्यांच्या मेहनतीचं कष्टाचं फळ म्हणून आपल्याला ॲमॉक्स ही राज्यस्तरीय कॉन्फरन्स 1988 साली मिळाली. ॲमॉक्सची स्थापना झाली 1987ला, पहिली पुण्याला झाली आणि दुसरीच कॉन्फरन्स घेण्याचा मान नाशिकला मिळाला. त्यावेळेला हा खूप मोठा मान पण होता आणि ही खूप मोठी जबाबदारी पण होती. सर्व गायनॅकॉलॉजिस्टनी तन मन धनाने काम करून आपला सगळा वेळ आणि मेहनत करून अतिशय सुबक आणि अतिशय वेल मॅनेज्ड अशी कॉन्फरन्स कालिदास कला मंदिरात 1988मध्ये घेतली आणि नाशिकचं नाव राज्यभर झालं. विशेषतः मुंबई पुण्याच्या लोकांनी या कॉन्फरन्सची खूपच तारीफ केली आणि आपल्या नाशिकला एक मोठं स्थान या ॲमॉक्सच्या इतिहासात प्राप्त झालं. ही कॉन्फरन्स यशस्वी झाली ती डॉक्टर अमृतराव कृष्णाजी पवार, अप्पासाहेब पवार हे चेअरपर्सन आणि डॉक्टर राजेंद्र बेदमुथा हे सेक्रेटरी यांच्या अथक परिश्रमांमुळे. अप्पा पवारांनी डॉक्टर शरद पाटणकरांचं 84 साली निधन झाल्यावर एक हाती या संघटनेची धुरा वाहिली आणि या संघटनेला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं आणि सगळ्यांना एकत्र बांधून ठेवलं. एक कोहिजिव्ह, एक कुटुंबासारखी, फॅमिलीसारखी आपली संघटना त्यांनी चालवली. आपल्याला इसवी सन 2000 साली पुन्हा एकदा ॲमॉक्स आयोजित करण्याची संधी मिळाली. त्यावेळेला चेअरमन होते डॉक्टर मधुसूदन रत्नपारखी आणि सेक्रेटरी होते डॉक्टर विश्राम दिवाण. नुकतेच कॉम्प्युटर आले होते, टेक्नॉलॉजी सुधारायला लागली होती. या कॉन्फरन्ससाठी स्पेशल रत्नपारखी सरांनी कॉम्प्युटर विकत घेतला. थोडंफार प्रोग्रॅमिंग डॉक्टर विश्राम दिवाणांनी शिकून घेतलं आणि टेक्नॉलॉजीचा पुरेपूर वापर करत इसवी सन 2000 सालची ही ॲमॉक्स महाकवी कालिदास कला मंदिरातच आयोजित झाली आणि तीसुद्धा एक मोठं सक्सेस होतं. त्याचं पण नाव खूप झालं. त्यानंतरची ॲमॉक्स आपल्याला मिळाली 2010 साली, जेव्हा डॉक्टर राजेंद्र बेदमुथा हे चेअरमन होते आणि सेक्रेटरी होते डॉक्टर रुमी पटेल आणि डॉक्टर प्रशांत पुरंदरे. मोठ्या प्रमाणावर लोकांनी या परिषदेसाठी नाव नोंदणी केली. 70पेक्षा जास्त स्टॉल्स आले. थोडक्यात नाशिक हे एक मोठं गायनॅकॉलॉजीचं सेंटर म्हणून उदयास येत होतं आणि 2010 सालची ही कॉन्फरन्ससुद्धा
सगळ्यांनी वाखाणली आणि खूप यशस्वी म्हणून सगळ्यांनी त्याचं कौतुक केलं. त्यानंतर 2च वर्षांपूर्वी 2023मध्ये नाशिकला झालेली 36वी ॲमॉक्स कॉन्फरन्स हिने तर सगळे विक्रम मोडले आणि ताज हॉटेलात झालेल्या या कॉन्फरन्सचं सगळ्यांनी खूप कौतुक केलं. तेव्हा पहिल्यांदाच अध्यक्ष म्हणून 2 जण होते, डॉक्टर जगदीश मालपाणी आणि डॉक्टर नलिनी बागुल, आणि सेक्रेटरी होते डॉक्टर विक्रांती मोरे आणि डॉक्टर प्रशांत महाजन. तर अशा रीतीने राज्यस्तरावर नाशिकचा दबदबा होत असतानाच दरम्यानच्या काळात काही झोनल लेव्हलच्या किंवा राष्ट्रीय स्तरावरच्या कॉन्फरन्सेससुद्धा नाशिकने आयोजित केल्या. 2013मध्ये झालेली सुजनन ही जेनेटिक्सवरची युनिक कॉन्फरन्स, तेव्हा चेअरमन होते डॉक्टर रवींद्र शिवदे आणि सेक्रेटरी डॉक्टर आशुतोष ठोळे. 2014मध्ये वेस्ट झोन युवा फॉक्सी ही फॉक्सीची झोनल कॉन्फरन्स झाली. तीसुद्धा अतिशय मोठ्या प्रमाणावर डेलिगेट्सची संख्या आणि फॅकल्टीची संख्या म्हणून खूप गाजली. तिथे चेअरमन होत्या डॉक्टर विजयलक्ष्मी गणोरकर आणि सेक्रेटरी होते डॉक्टर चंद्रकांत संकलेचा. 2016मधल्या जेस्टोसिस या डेडिकेटेड कॉन्फरन्सचे चेअरमन डॉक्टर श्रीकांत गोसावी आणि सेक्रेटरी डॉक्टर रविराज खैरनार. 2016मध्ये IIGच्या सहकार्याने झालेली एंडो इन ही कॉन्फरन्स, ज्याच्यात अध्यक्ष होत्या डॉक्टर निवेदिता पवार आणि सेक्रेटरी डॉक्टर विकास गोरे. दरम्यान 2007-2008 साली फॉक्सीची प्रेसिडेंट्स रोटेटिंग ट्रॉफी नाशिकला प्राप्त झाली. तेव्हा नाशिक सोसायटीच्या अध्यक्ष होत्या डॉक्टर विजया भादुपोते आणि सेक्रेटरी होत्या डॉक्टर गौरी करंदीकर. ॲकॅडमिक लेवलला ह्या सगळ्या गोष्टी होत असतानाच सामाजिक व इतर स्तरावरही NOGS व त्याचे मेंबर्स समाजात चमकत होते. सोशल कॉज म्हणून अनेक ठिकाणी सोसायटीने कॅम्प्स घेतले, अनेक शाळांच्या एक्झामिनेशन केल्या. ॲडोलसंट हेल्थ म्हणजे पौगंडावस्थेतल्या किंवा किशोरावस्थेतल्या मुलांसाठी चेकअपचे कॅम्प्सपासून ते प्रबोधन शिबिरं अशी वर्षानुवर्ष सोसायटीने कंडक्ट केली. ह्याच वेळेला सोसायटीचे अनेक सदस्य एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीजमध्ये नाव काढत होते. मग ते ट्रेकिंग असो, ॲथलेटिक्स असो, बॅडमिंटनसारखे खेळ असोत, आणि एक सदस्याने तर आयर्नमॅन पण पूर्ण केली. अशा रीतीने विविध कॉन्फरन्सेसचं आयोजन करत असताना आपल्या सोसायटीच्या सदस्यांमध्ये एक एकोपा, बंधुभाव असा निर्माण होऊन एक कोहिजिव्ह, एकजिन्सी असा आपला गट तयार झाला आणि त्यामुळे खूप चांगलं काम उभं राहिलं. आपल्या सदस्यांना हक्काचं व्यासपीठ मिळावं, नेतृत्वगुण विकसित व्हावेत आणि स्पीकर म्हणून त्यांची अधिक डेव्हलपमेंट व्हावी, यासाठी आपण ॲन्युअल कॉन्फरन्सेस सुरू केल्या आणि 2017पासून सुरू झालेल्या या ॲन्युअल कॉन्फरन्सचा दर्जा देखील कुठल्याही राज्य परिषदे एवढाच स्टँडर्ड आणि चांगला राहिला. नुकतीच झालेली क्रेस्टकॉन ही या मालिकेतील 7वी परिषद. 10 सदस्यांनी सुरू झालेल्या NOGSच्या या रोपट्याचं आता 360 लाईफ मेंबर असलेल्या एका बहारदार वटवृक्षात रूपांतर झालं आहे. हा गेल्या अर्धशतकाचा दैदिप्यमान इतिहास हा शक्य झाला आहे ह्या इतकी वर्ष प्रेसिडेंट, सेक्रेटरी, त्यांची कार्यकारिणी आणि इतर सदस्यांनी केलेल्या अथक परिश्रमांमुळे आणि दिलेल्या योगदानामुळे. हीच ऊर्जा, हाच उत्साह असाच राहील. नवनवीन मेंबर्स येत जातील, अधिक धडाडीचे, हुशार आणि कल्पक मेंबर येतील आणि आपल्या सोसायटीची उत्तरोत्तर भरभराट होत जाईल, यात तिळमात्र शंका नाही. या भरभराटीसाठी आपल्या सगळ्यांचं योगदान असेलच आणि आपल्या सोसायटीचं नाव देशपातळीवर आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरही जाईल अशी आशा करूयात. त्यासाठी आपण सगळे मेहनत करूयात. धन्यवाद. ह्या माहितीपटात सगळ्यांचा उल्लेख करणं, सगळ्यांच्या कामाची दखल घेणं याचा आम्ही प्रयत्न केला आहे, पण अनवधानाने काही नावं राहून गेली असल्यास क्षमस्व. लॉंग लिव्ह NOGS.